Next writing skill topic, develop a story with the help of following points and suggest a title. Develop a story with the help of following points. काही पॉइंट्स आपल्याला दिले, त्यांना आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची आणि त्याला एक टायटल द्यायचं आहे. पॉइंट्स आहे का? लक्षात घ्या, स्टोरी आपल्याला लिहायची आहे. दे विल गिव्ह अस पॉइंट. द पॉइंट्स विल इन प्रेझेंट टेन्स. आपल्याला जे पॉइंट्स देणार ना ते प्रेझेंट टेन्स मध्ये येणार आहे आणि आपल्याला स्टोरी लिहायची ती पास्ट टेन्स मध्ये लिहावी लागते, कारण ती स्टोरी लिहिताना आपण ती घडून गेलेली आहे असं समजून लिहावं लागतं. पॉइंट्स आहे का? यू आर अलोन इन द हाऊस. यू आर अलोन इन द हाऊस. युअर पॅरेंट्स आर आउट अटेंडिंग अ मॅरेज सेरेमनी. Midnight, 4 thieves entered the house. You notice. You show presence of mind. Unnoticingly, you come by the back door. Bolt it from the front door. Quickly bolt it. Police arrives. Catch the thieves. Word of praise by the police and your parents. स्टोरी तुम्हाला पॉइंट सोडून स्टोरी तर नक्कीच कळली असेल. एकदम सिंपल आणि सोपी स्टोरी आहे बघा. स्टोरी तुम्हाला अर्थ कळायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही घरी एकटे व्हा, तुमचे आई वडील एक कुठेतरी लग्न सेरेमनी अटेंड करण्यासाठी गेलेले आहे. तुम्ही रात्री एकटेच काय केलं, जेवण वगैरे झाल्यानं झोपलेला आहात. अचानक घरामध्ये चोर शिरलेले आहेत. तुमच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही प्रसंगावधान, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे काय, आपण एक्झॅक्टली कसं वागायचं त्या सिच्युएशन, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात. मग प्रसंगावधान दाखवून तुम्ही काय करताय की हळूच तुमच्या घराला 2 डोअर आहे असं समजून ती स्टोरी आहे की तुम्ही बॅक साईडच्या दरवाजाने हळूच बाहेर पडला. बॅक साईडचा दरवाजा बाहेरून बोल्ट म्हणजे काय केला, लॉक केला, कडी लावून घेतली. नंतर तुम्ही फ्रंट डोअरला आला, गपचूप फ्रंट डोअरला पण बाहेरून कडी लावली. आता काय झालंय, चोर तर आतमध्ये सापडलेले आणि तुम्ही शेजाऱ्यांच्या मदतीने, पोलिसांच्या मदतीने काय केलेलं आहे, त्या चोरांना पकडलेलं आहे. मग चोरांना पकडल्याबद्दल तुमच्या आई वडिलांनी, म्हणजे दुसऱ्या दिवशी आई वडील आले घरी तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी स्तुती केली, पोलिसांनी पण तुमची स्तुती केली. अशी ती स्टोरी आहे. स्टोरी आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायचं, लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळा काय करतो, सो मेनी टाइम्स वी ट्राय टू राईट द स्टोरी using plenty of words and that's why there are so many grammatical mistakes. आपण खूप नवीन नवीन शब्द वापरायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच ग्रामॅटिकल मिस्टेक्स होतात. मग ग्रामॅटिकल मिस्टेक व्हायला नको असतील ना तर स्टोरी व्यवस्थित लिहा, मोजक्याच वर्ड मध्ये लिहा, खूप लिहू नका, पण परफेक्ट लँग्वेज यूज करा. ऐका, स्टोरीला नाव द्यायचं प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेन्स ऑफ माइंड हे स्टोरीचं टायटल आहे. मराठीत त्याला म्हणतात प्रसंगावधान. ओके, स्टोरी बघा. इट वॉज सॅटरडे. माय पॅरेंट्स वेंट टू अ मॅरेज सेरेमनी इन द अदर सिटी. माय पॅरेंट्स वेंट टू द अदर सिटी टू अरेंज. माय पॅरेंट्स वेंट टू द अदर सिटी टू अटेंड अ मॅरेज सेरेमनी. म्हणजे एक लग्न समारंभात माझे आई वडील बाहेर गेले होते. वेंट म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. आय वॉज अलोन इन द हाऊस. आय वॉज अलोन बघा, पास्ट टेन्स मध्ये लिहिले. आय वॉज अलोन इन द हाऊस. आय टूक माय डिनर. रात्रीचं जेवण झालं. आय टूक माय डिनर. कम्प्लिटेड माय स्टडी, कॉमा दिले बघा. कम्प्लिटेड माय स्टडी अँड वेंट टू स्लीप. मी माझं जेवण झालं, त्याच्यानंतर मी माझा अभ्यास कम्प्लीट केला आणि मी काय केलं, झोपली गेलो. फर्स्ट पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफ. व्हेन आय वॉज इन फास्ट स्लीप. मी गाढ झोपलो होतो. आय वॉज इन फास्ट स्लीप म्हणजे मी गाढ झोपलेलो होतो. आय हर्ड सम नॉईज. मला काही आवाज ऐकायला आला. आय केम आउट ऑफ माय बेडरूम. मी बेडरूमच्या बाहेर आलो. अँड सॉ 4 thieves एंटर्ड द हाऊस. 4 thieves एंटर्ड, पास्ट टेन्स मध्ये बघा, एंटर्ड द हाऊस. 4 चोर घरामध्ये शिरलेले मी पाहिलं. It was about midnight. It was about midnight. म्हणजे अगदी मध्यरात्र होत आलेली होती. At first, I was so much frightened. At first, I was so much frightened. मी खूप घाबरलो. But I decided to show presence of mind.
but I decided to show presence of mind. I saw the thieves were busy in the opening the safe. सेफ म्हणजे तिजोरी, म्हणजे लक्षात आलं की चोर काय करत होते, तिजोरी ओपन करायच्या कामामध्ये मग्न होते. सी आय केम आउट थ्रू द बॅक डोअर. आय केम आउट थ्रू द बॅक डोअर. मी मागच्या दरवाजाने बाहेर आलो. अँड बोल्टेड इट फ्रॉम आउटसाइड. बोल्टेड इट म्हणजे कडी लावली बाहेर. When I reached to the front, then I reached to the front door. मग मी पुढच्या दरवाजाला आलो. And without being noticed, त्यांच्या लक्षात येणार नाही अशा प्रकारे क्विकली बोल्टेड इट फ्रॉम आउटसाइड. आणि बाहेरून पण मी कडी घातली. ओके. देन आय कॉल्ड माय नेबर्स अँड ऑल्सो कॉल द पोलीस. देन आय कॉल द नेबर्स. नेबर्स म्हणजे शेजारी. शेजाऱ्यांना बोलवलं, पोलिसांना बोलवलं. द पोलीस इमिजिएटली अराइव्ड. पोलीस ताबडतोब आले. अँड कॉट द थीव्स. द पोलीस अँड द नेबर्स प्रेज्ड फॉर माय प्रेझेन्स ऑफ माइंड. शेजाऱ्यांनी आणि पोलिसांनी माझ्या प्रसंगावर प्रेझेन्स ऑफ माइंडचं काय केलं, कौतुक केलं. द नेक्स्ट डे वेन माय पॅरेंट्स अराइव्ड दे ऑल्सो प्रेज्ड मी. जेव्हा दुसऱ्या दिवशी माझे आई वडील त्या सेरेमनीवर रिटर्न आले तेव्हा त्यांनी माझी पण स्तुती केली. बघा पुन्हा एकदा मी रीड करतो बघा. इट वॉज सॅटरडे. माय पॅरेंट्स वेंट टू अ मॅरेज सेरेमनी इन द अदर सिटी. I was alone in the house. I took my dinner, completed my study, and went to sleep. When I was in fast sleep, I heard some noise. I came out of my bedroom and saw 4 thieves enter the house. It was about midnight. At first, I was so frightened, but I decided to show presence of mind. I saw the thieves were busy in the opening the safe. I came out through the back door and bolted it from outside. When I reached to the front door and without being noticed, quickly bolted it from outside. Then I called the neighbors and also called the police. The police immediately arrived and caught the thieves. The police and the neighbors praised for the presence of mind. The next day, when my parents arrived, they also praised me. Okay?